नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका भन्नाट प्रवासाला निघणार आहोत. हा प्रवास आपल्याला थेट मराठा साम्राज्याच्या हृदयापर्यंत घेऊन जाणार आहे. आज आपण उलगडणार आहोत तो रायगड जिल्ह्यातील किल्ल्यांचा भव्य आणि खऱ्या अर्थाने ऐतिहासिक वारसा. चला तर मग जराही वेळ न दवडवता थेट सुरू करूया. तख्ता जागा हाच गड करावा. सभासद बखरीतलं हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, बरोबर? जेव्हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी या पर्वताची ती अफाट भौगोलिक रचना आणि त्याची अभेद्यता पाहिली ना, तेव्हा त्यांच्या तोंडून आलेले हे उद्गार आहेत. म्हणजे विचार करा, हा नुसता एक डोंगर नव्हता, तर एका महान साम्राज्याची राजधानी बनण्याची ताकद यात दडलेली होती. आता इथे हा आकडा पहा, 820. तुम्हाला वाटेल हा काय आहे? तर ही आहे या गडाची समुद्र सपाटीपासूनची अचंबित करणारी उंची. तब्बल 820 मीटर, म्हणजे जवळपास 2700 फूट उंच असा हा डोंगर. ही प्रचंड उंची आणि सभोवतालचे ते सरळसोट उभे कडे, यामुळेच तर हा किल्ला राजधानीसाठी सर्वात सुरक्षित आणि खरंच अजिंक्य पर्याय ठरला. तर आजचा आपला हा प्रवास एका ट्रेकिंग मॅपसारखा असणार आहे. आपण सुरुवात करूया ती स्वराज्याची राजधानी रायगडापासून. मग तो ऐतिहासिक राज्याभिषेक, गडावरची ती अद्भुत वास्तुकला आणि शेवटी जिल्ह्यातील इतर काही प्रमुख किल्ले. पहिला टप्पा, स्वराज्याची राजधानी रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडलेला एक अभेद्य किल्ला. 17व्या शतकात एक अतिशय दुर्गम आणि सामान्य वाटणारा डोंगर एका विशाल साम्राज्याचं प्रशासकीय केंद्र कसा बनला, हा बदल खरोखरच थक्क करणारा आहे. आणि यातली सर्वात गमतीशीर गोष्ट माहितीये, या एकाच गडाला इतिहासात चक्क 15 वेगवेगळ्या नावांनी ओळखलं गेलंय. जसं की रायरी, नंदादीप, जंबूद्वीप. आणि हो, युरोपियन लोकांनी तर याच्या कधीही शरण न जाणाऱ्या बाण्यामुळे याला थेट पूर्वेकडील जिब्राल्टर असं नाव देऊन टाकलं होतं. आता गडाचा हा नाट्यमय कालपट बघा. 1656 मध्ये महाराजांनी मोर्यांकडून रायरी हस्तगत केली. मग 1674 मध्ये इथेच तो सुवर्ण क्षण आला, आपला शिवराज्याभिषेक. पण दुर्दैवाने 1680 मध्ये महाराजांच्या निधनाने गडावर मोठी शोककळा पसरली आणि पुढे 1689 मध्ये मोगलांनी हा गड ताब्यात घेतला. खरंच गडाच्या सुवर्णकाळाचा हा अत्यंत नाट्यमय आणि कलाटणी देणारा प्रवास आहे. आपला पुढचा टप्पा आहे ऐतिहासिक राज्याभिषेक, एका राजाचा मुकुटविधी. रायगडानं अनुभवलेला हा सर्वात मोठा आणि अंगावर शहारे आणणारा प्रसंग. पण तुम्हाला एक अतिशय रंजक आणि काहीशी अज्ञात असलेली गोष्ट सांगतो. महाराजांचा राज्याभिषेक प्रत्यक्षात 2 वेळा झाला होता. होय, अगदी बरोबर. आधी 6 जून 1674ला गागाभट्टांच्या हस्ते वैदिक पद्धतीने आणि त्यानंतर 24 सप्टेंबर 1674ला निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते तांत्रिक पद्धतीने. जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावं आणि सर्व आध्यात्मिक विधी अगदी पूर्णत्वास जावेत, हाच यामागचा मुख्य हेतू होता. पुढे जाऊया टप्पा क्रमांक 3 कडे. अद्भुत वास्तुकला, जिथे आपण इतिहासातल्या 1435 पायऱ्या चढणार आहोत. आता आपण इथे एक मस्त व्हर्च्युअल टूर करूया. मनानेच या पायऱ्या चढून गडाच्या माथ्यापर्यंत जायला सुरुवात करूया. आपण जसं वर जातो ना, तशी ही वास्तुकला उलगडत जाते. अगदी पायथ्याशी पाछाड गावात राजमाता जिजाबाईंचा राहता वाडा आहे. तिथून वर चढल्यावर गडाचं मुख्य आणि अत्यंत सुरक्षित असं प्रवेशद्वार लागतं, म्हणजेच आपला महादरवाजा. तिथून पुढे गंगासागर हा मानवनिर्मित तलाव आणि सर्वात वरच्या टप्प्यात प्रशासकीय सत्तेचं केंद्र असलेली राजसभा आणि नगरखाना. म्हणजे पहा, सुखसोयींपासून ते थेट सर्वोच्च सत्तेपर्यंतचा हा वास्तुशास्त्रीय प्रवास किती कमालीचा आहे. आणि वास्तुकलेचं हे नगारखान्याचं उत्तम उदाहरण तर बघाच. राजसभेत प्रवेश करण्यासाठी असलेले हे भव्य द्वार फक्त दिसायलाच सुंदर आहे असं नाही, तर ते ध्वनिशास्त्राचा म्हणजेच ॲकोस्टिक इंजिनिअरिंगचा एक अप्रतिम नमुना आहे. या प्रवेशद्वारापाशी तुम्ही अगदी कुजबुजलात ना, तरी तो शब्द आज सिंहासनापर्यंत एकदम स्पष्ट ऐकू येतो. विचार करा, 17व्या शतकातलं हे इंजिनिअरिंग आजच्या आधुनिक वास्तुविशारदांनाही चक्रावून सोडतं. आता थोडं काळजाचा ठोका चुकवणारा ठिकाण बघूया, टकमक टोक. इथे तब्बल 2600 फुटांचा सरळसोट, डोके गरगरायला लावणारा कडा आहे आणि तिथे वाहणारा तो प्रचंड सुसाट वारा. बापरे, अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. ऐतिहासिक काळात या जागेचा वापर गुन्हेगारांचा कडेलोट करून शिक्षा देण्यासाठी केला जात असे. गडावर आणखीही अनेक महत्त्वाची बांधकामे आहेत, जी तुम्हाला नक्कीच माहीत असतील. जसं की 2 समान रांगांमध्ये अगदी अचूकपणे बांधलेली 44 दुकानांची बाजारपेठ, वास्तुविशारद हिरोजी इंदुलकरांनी बांधलेलं भव्य जगदीश्वर मंदिर, स्वतः महाराजांची समाधी, वाघ्या कुत्र्याची समाधी आणि अर्थातच हिरकणी बुरुज. या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते,
रायगड हे केवळ सैनिकांचं ठाणं नव्हतं, तर ते सर्व सोयींनी युक्त असलेलं एक अत्यंत सुनियोजित असं शहर होतं. आता वळूया आपल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे, जिल्ह्यातील इतर किल्ले, राजधानीच्या पलीकडचा विस्तार. आता आपण आपल्या या अभ्यासाची व्याप्ती थोडी वाढवूया आणि रायगड जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या इतर अभेद्य किल्ल्यांच्या साखळीवर एक नजर टाकूया. इथे ना 2 प्रकारच्या बांधकामांची तुलना खरोखरच पाहण्यासारखी आहे. एकीकडे सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये कोरलेले अभेद्य गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ले आहेत, जसं की स्वतः रायगड आणि सुधागड. आणि दुसरीकडे थेट अरबी समुद्राच्या लाटांवर स्वार होणारे अजेय जलदुर्ग, जसे की मुरुड जंजिरा आणि कुलाबा. तत्कालीन लष्करी वास्तुकलेचं हे अष्टपैलुत्व खरंच सलाम करण्यासारखं आहे. मुरुड जंजिरा या जलदुर्गाच्या ताकदीचं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? ते दडलंय त्याच्या तोफांमध्ये. इथे प्रामुख्याने कलाल बांगडी, चावरी आणि लांडा कासम यांसारख्या महाकाय तोफा आहेत. या तोफांच्या लांब पल्ल्याच्या माऱ्यामुळेच शत्रू समुद्रातून कधीच या किल्ल्याच्या जवळपासही फटकू शकला नाही. म्हणूनच हा किल्ला कायम एक अजेय नौदल तळ राहिला. आता कुलाबा किल्ल्याची ही वैशिष्ट्ये बघा. 1680च्या सुमारास अलिबागजवळ बांधलेला हा किल्ला. 17 बुरुज, 25 फूट उंच तटबंदी आणि सरखेल कान्होजी अंग्रे यांचं हे मुख्य केंद्र. पण यातला सर्वात थक्क करणारा मुद्दा कोणता असेल तर चहू बाजूंनी समुद्राच्या खारट पाण्याने वेढलेला असूनही या किल्ल्यात आजही चक्क गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. होय, समुद्रात गोडं पाणी. हे अगदी विज्ञानालाही अचंबित करणारा आश्चर्य आहे. आणि आपला हा प्रादेशिक दौरा आपण संपवतोय तो कर्नाळा किल्ल्यापाशी. 445 मीटर उंच असलेला हा किल्ला आता केवळ ऐतिहासिक अवशेषांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो चक्क महाराष्ट्रातल्या पहिल्या पक्षी अभयारण्याच्या अगदी मध्यभागी वसला आहे, जिथे आज 150 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी राहतात. ऐतिहासिक लष्करी अवशेष आणि संवर्धित नैसर्गिक परिसंस्था यांचा हा किती सुंदर आणि जिवंत दुवा आहे नाही? शेवटी हा एक अतिशय महत्त्वाचा विचार आणि प्रश्न घेऊन आपण आज इथेच थांबूया. एखाद्या किल्ल्याची खरी ताकद त्याच्या दगडांच्या तटबंदीत असते की त्या तटबंदीच्या आत जन्मलेल्या आणि शतकानुशतके टिकून राहिलेल्या विचारांच्या वारसात असते? आज आपण पाहिलेला हा इतिहास केवळ युद्धांचा नाहीये, तर तो एका महान कल्पनेचा आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह. तोपर्यंत पाहत रहा आणि शिकत रहा.